पावलावर पतीच्या पावलावर ती चालू लागली पतीच्या पावलावर ती चालू लागली पतिव्रतेचे लेणे ती लवू लागली त्यांच्या प्रतीचा निष्ठा ती वाहू लागली भीमाच्या नावाचं कुंकू रमाला लागली करताना बाबासाहेबांजवळ रमाई म्हणतात साहेब जाऊ द्याना ओ साहेब जाऊ द्याना ओ साहेब जाऊ द्याना ओ साहेब जाऊ द्याना ओ साहेब जाऊ द्याना साहेब जाऊ द्याना ओ साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला फार माझ्या वाटते मला साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला फार माझ्या वाटते मला साहेब जाऊ द्याना कधी भेटन मी विठ्ठलाला कधी भेटन मी विठ्ठलाला फार माझ्या वाटते मला साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला साहेब जाऊ द्याना साहेब जाऊ द्याना आणि त्यावर बाबासाहेब रमाईला काय उत्तर देतात बघा कृपया शब्दांकडे लक्ष असू द्यावं बाबासाहेब म्हणतात नको जाऊ अशी नको जाऊ अशी नको जाऊ अशी नको 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 जाऊ अशी देव दर्शनाला नको जाऊ अशी देव दर्शनाला ऐकून घे तू रमा नको जाऊ अशी देव दर्शनाला किती समजावूनी सांगू तुला किती समजावूनी सांगू तुला ऐकून घे तू रमा साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला साहेब जाऊ द्याना साहेब जाऊ द्याना क्या बात है दर्शनाला म्हणून रमाई बाबासाहेबांना म्हणतात तिन्ही जगाचा तो जग जेठी तिन्ही जगाचा तो जग जेठी नाम तयाचे घ्यावे ओठी नाम तयाचे घ्यावे ओठी असा लागला से ओ सा लागला से ओ सा लागला से या जीवाला असा
आणि या समाजाची जी अवस्था होत आहे ही झाली असती का रमा? देवाला हे दिसत नाही का रमा? म्हणून बाबासाहेब रमाईंना काय म्हणतात बघा, देव जरी का असता खरोखर, देव जरी का असता खरोखर, झाली नसती आपुली परवड, झाली नसती आपुली परवड, काहे उमजत नाही. बाबासाहेब कठोर शब्दात म्हणतात बघा, काहे उमजत नाही, हे काहे समजत नाही, हे काहे उमजत नाही, काहे समजत नाही, हे काहे उमजत नाही, काळ्या विठ्ठलाला काहे उमजत नाही, काळ्या विठ्ठलाला ऐकून घे तू रमा. साहेब उद्याना दर्शनाला, साहेब उद्याना, साहेब उद्याना. रमाई, बाबासाहेबांना मी का जायचे हे पटवताना सांगते की अहो, मी अशी आजारी असते, आपल्या मागे इतके दुःख आहे, इतक्या धमक्या येतात तुम्हाला, आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली असावी म्हणून मला देवदर्शनाला जायचे. ती म्हणते, संकट दुःखे दूर सरावी, संकट दुःखे दूर सरावी, देवाची भेट घडावी, देवाची भेट घडाई. कधी पाहिन मी, कधी पाहिन मी, कधी पाहिन मी, कधी पाहिन मी, कधी पाहिन मी या सावळ्याला, कधी पाहिन मी या सावळ्याला. माझ्या वाटते मना साहेब उद्याना दर्शनाला, साहेब उद्याना, साहेब उद्याना. आणि त्यावर बाबासाहेब काय म्हणतात बघा, बाबासाहेब म्हणतात, अगं रमा, तू चालली आहेस तर खरी, पण तुला विठ्ठलाचं दर्शन घडणार नाही रमा. मी काय म्हणतो ते ऐक, तुला त्या पायऱ्यांपासूनच परत यावं लागेल, कारण तो अस्पृश्याला दूर लोटतो आणि फक्त पडव्यांना जवळ घेतो. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा, अस्पृश्याला तो दूर लोटी, अस्पृश्याला तो दूर लोटी, पडव्यांना तो धरतो पोटी, पडव्यांना तो धरतो पोटी. नाही पटत नाही, नाही पटत नाही, नाही पटत नाही, नाही पटत नाही, माझ्या मनाला नाही पटत नाही, माझ्या मनाला ऐकून घे तू रमा. साहेब उद्याना दर्शनाला, साहेब उद्याना, साहेब जाऊ द्या ना. बाबासाहेब थोडं कमी करायचं. बाबासाहेब रमाईंना काय वचन देतात बघा, कृपया शब्दांकडे लक्ष असू द्या. बाबासाहेब रमाईंना म्हणतात, अगं रमा, आपण
ऐका ऐका जनसेवेचे कंकण बांधू, जनसेवेचे कंकण बांधू, मानवतेचे मंदिर बांधू, मानवतेचे मंदिर बांधू. तेथे तेथे आपण. एक मिनिट बघा बाबासाहेब काय म्हणतात. तेथे दोघे आपण, तेथे दोघे आपण, तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमार. तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमार. तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमार. ऐकून घे तू रमा. तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमार. तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमार. आणि बाबासाहेबांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आणि रमाबाईंनी देखील त्यांचं वचन पूर्ण केलं. काय केलं रमाई काय म्हणतात बघा. बोल फुलाला काठ म्हणावी, बोल फुलाला काठ म्हणावी, तुमची वाणी सत्य ठरावी, तुमची वाणी सत्य ठरावी. नाही जाणार मी, हो नाही जाणार मी, हो नाही जाणार मी, नाही जाणार मी देवदर्शनाला, नाही जाणार मी देवदर्शनाला. वचन मी देते तुम्हाला, नाही जाणार मी देवदर्शनाला. वचन मी देते तुम्हाला, नाही जाणार मी देवदर्शनाला. आणि शेवटच्या कडव्यात मिलिंद जाधव काय म्हणतात बघा. शब्दांकडे लक्ष असू द्या. सधम्माचे पालन भावे, सधम्माचे पालन भावे, जाने त्याने शिल आचरावे, जाने त्याने शिल आचरावे. सांग समाजाला, हो सांग समाजाला, हो सांग समाजाला आणि मिलिंदाला.